ग्रामीणच्या पटलावरती निर्माण करणारं व्यक्तिमत्व अर्थातच शांतारामजी मोरे साहेब यांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांची ग्रँड एंट्री पाहायला मिळेल। त्यांचा संपूर्ण ताफा या मैदानात येताना पाहायला मिळेल। विनोद संपूर्ण आपली टीम या सभासद या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। कुंदे संघ सर्व सभासद सर्व समितीचे सभासद आपण इथे उपस्थित राहा। दिनेशजी भोईर साहेब आणि त्यांची संपूर्ण ही कमिटी या ठिकाणी सज्ज झाली आहे शांताराम मोरे साहेबांचं शुभागमन करण्यासाठी। फक्त 5 मिनिटाचा अवधी दिला होता, चला 5 मिनिटे कंप्लीट झालेत। रोहित ठाकरे आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कंटिन्युअसली मॅच खेळत असतो। चला मॅच सुरू करायची लगेच विना विलंब। या ठिकाणी आमचे मान्यवर याच्या अगोदर ही सामना सुरू ठेवा कारण आमचे मान्यवर देखील येणार आहेत। सलामी जोडी आपण पाहतो अर्थातच एक ओपनिंग पेअर पाहायला मिळेल। अर्थातच योगेश पाटील यांच्या सोबतीने रोहित ठाकरे हे 2 ओपनर्स ऑन ग्राउंड आपण पाहायला मिळेल। समोर जर पाहिलं तर अर्थातच टीम जय बजरंग कुंदे बी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली। हे अगदी लखलखत्या समसम त्या ट्रॉफीज आपण पाहतोय स्पर्धेसाठी आणि अतिशय मान सन्मानाची ही ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्या ट्रॉफीमध्ये या अनेक मोठमोठ्या दिग्गज संघांना आपण पाहिलं। या आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी। मॅच सुरू करायची चला। आमचे ऑफिशियल्स आपण देखील जा जॉईन व्हायचं लगेच। योगेश पाटील पारंपरिक जोडी आपण पाहतोय अर्थात योगेश पाटील आणि रोहित ठाकरे। केएसके कुंदे स्पोर्ट्स कुंदे सर्व सभासद समितीचे सर्व सभासद आपण प्लीज या। दिनेश भोईर सुनील तालके आणि ऑल कंपनी तुमचं वाट बघतायत कारण आपले मुख्य अतिथी इथे आहेत। वारंवार तुम्हाला सूचित देखील केलं जातं त्यासाठी विनंती करतो की जे सर्व सभासद मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो की आपण अगदी मुख्य मंचाच्या समोर येऊन साहेबांची ग्रँड एंट्री करायची आहे तिथे थांबायचं। चला या चला केएसके संपूर्ण सभासद समितीचे सर्व सभासद आपण या। चला मॅच सुरू करायची आहे। चला केएसकेचे संपूर्ण सभासद मेंबर आपण या। अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शांतारामजी मोरे साहेब भिवंडी विधानसभेचे दमदार आमदार त्यांचं शुभागमन होणार आहे। मॅच आपण पाहतोय जय बजरंग कुंदे बी त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय अर्थात वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ निसरता विजयी मात्र त्यांनी मिळवलाय। संघर्षाचा शंखनाद करणारा तो सामना त्याने जिंकलाय आणि या ठिकाणी सामना जिंकत असताना अगदी तिसऱ्या फेरीमध्ये सामना पाहायला मिळतो। एका बाजूला टीम जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ अर्थातच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली। करण पाटीलची अफलातून फलंदाजी रोहित ठाकरेचा क्लास। मॅच थोडी थांबवायची आहे। या मंचावरती उपस्थित होताना आपण पाहतोय अर्थातच भिवंडी विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार विकासाचे वारे कोहिनूर हिरे शांताराम मोरे साहेबांचं शुभागमन होत असताना आपण पाहतोय। विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार मोरे साहेब एक नंबर शांताराम मोरे एक नंबर मोरे साहेब एक नंबर शांताराम मोरे एक नंबर। या मंचावरती आपण उपस्थित पाहतोय विकासाचे वारे कोहिनूर हिरे अर्थातच दमदार आमदार कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेबांची ग्रँड एंट्री होताना पाहायला मिळाली। त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण ताफा येताना पाहायला मिळतोय। संपूर्ण आमचे पोलीस बांधव सर्वांचं या मंचावरती कुंदे स्पोर्ट्स कुंदेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या मंचावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले अर्थातच विकासाचे वारे कोहिनूर हिरे अर्थातच शांताराम मोरे साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहिलं। या भिवंडी विधानसभेवरती सलग तिसऱ्यांदा
ज्याने भगवमय वातावरण निर्माण केलं आणि विजयाचे हॅट्रिक संपादन करण्याचा एकमेव व्यक्ती या भिवंडी विधानसभेवरती पाहायला मिळाला, अर्थातच शांतारामजी मोरे साहेब. हे खूपदा झालं नाहीये, मात्र शांताराम मोरे साहेबांनी करून दाखवलं. कारण आजपर्यंत भिवंडी विधानसभा लोकसभेला लागलेलं ग्रहण जे हॅट्रिक कंप्लीट होत नाहीये, त्याला मात्र कुठेतरी त्या निर्णयाला कुठेतरी खारिज करण्याचं कार्य शांताराम मोरे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळालं. आणि आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी सांगेन की तिसऱ्या फेरीतील आपण सामना पाहतो. एका बाजूला जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. वेलकम दर्शन. तसेच आमचे विलाजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे या ठाणे पालघर मधील दमदार भजन सम्राट अर्थातच एक आदर्श व्यक्तिमत्व भगवान बुवा यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे, शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत असेल, सुस्वागतम. आज सुरू करायची आहे. एका बाजूला युवराज होगे, त्याच्या सोबतीने मात्र आता फलंदाज समोर झालाय. संघाची रन मशीन अर्थातच रोहित ठाकरे पहिला चेंडू फेस करे. लेट्स प्ले गेम ऑन. बॅटची एज नाहीये, अपील केली होती मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं लास्ट मोमेंटला की एज घेतली आहे. ही मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये आहे, कारण सर्वांना माहिती ही मॅच जिंकली तर मात्र क्वालिफायरच्या राऊंड मध्ये खेळताना पाहायला मिळतील. अर्थातच या दोन्ही संघांना या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. रोहित ठाकरे मागच्या मॅच मध्ये जेल सोडल्यानंतरच प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिला आणि सुरुवात दमदार केली. फटका पहा, अफलातून सजवलाय. खाली क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू अडवला तर गेला. त्या ठिकाणी 1-2 धावा कन्वर्ट झाल्या. 21चं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं गेलं. खाली क्षेत्र त्याला माहिती होतं हे खाली क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये धावा जमा करण्यासाठी आपल्याला अगदी खाली क्षेत्र मिळालंय आणि त्याच अनुषंगाने ह्या 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहिला आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहू शकाल एक दमदार नेतृत्व या भिवंडी ग्रामीण विधानसभेचं. विकासाचे वारे कोहिनूर हिरे अर्थातच दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेबांच्या ज्यांनी नुकतीच भगवमय वातावरण या भिवंडी ग्रामीणवरती भगवा झेंडा फडकवला आणि जी परंपरा आहे ती मात्र कायम राखली आहे. हा किल्ला त्यांनी राखलाय आणि तिसऱ्यांदा मात्र आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन असेल. ही मॅच मध्ये मॅचची गोल्डन विकेट आली आहे. युवराज होगेने ती मिळून दिली आहे. एक विकेट अजून गेली आहे, मात्र एक वादळाचा क्षमावलंय. अजून दुसरं वादळ मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय शुभम पाटील हे अजून एक चांगला ताकदीचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. शांताराम मोरे चाललाय पुढे, नामदार साहेब चाललाय पुढे. थँक्यू. संपूर्ण टीम आपण देखील पाहू शकाल मोरे साहेबांच्या सोबतीने नेहमीच त्यांच्या अगदी सोबतीने नेहमीच येताना आपण पाहतोय. पंकज सुंगारे असतील, दर्शन मारुक असतील, युवराज फोगे काय कमालीची गोलंदाजी करतोय. कमाल धमाल लाजवाब बेमिसाल फलंदाज तर बाद केलाय रोहित ठाकरेला. अजून देखील मात्र वादळ मैदानात येईल का हे पाहावं लागेल. शुभम पाटील दाखल झालेत. मिस टाइम आहे मात्र नाहीये. चेंडू जाईल, खाली क्षेत्र आहे डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून जाईल अगदी दन 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 करीत. इट्स अ बाउंड्री ऑफ चौकार 4. साहेब शांताराम मोरे सूर्य फुलातून फटका सजवला. क्लास दाखवला आपला बॅटचा क्लास. मनगटी वापर करत असताना हा फटका ग्लान्स केला. डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजवला. हा चेंडू पहा, मिस टाइम आहे. त्या ठिकाणी निलेश प्रयत्न करतात मात्र जेल पकडता आले नाही. मात्र चेंडू हा गॅदर केला. 3 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. प्रयत्न चांगले आहेत. चांगला दमदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल यातील मात्र शंका नाही आहे. मात्र मॅच मध्ये मागची मॅच सर्वांना माहिती आहे, ठाऊक आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली होती.
त्याच्या वेळेला दोन महासत्ता संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठाकतात, त्यावेळेला ती मॅच एकतर्फी कोणालाही पाहायला आवडत नाहीये आणि ती खऱ्या अर्थाने मॅच पाहायला मिळाली. KSK त्यांच्या विपक्षामध्ये खरिवली संघ होता आणि आता पुन्हा एकदा खरिवली वर्सेस कुंदे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा युवराज होगे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल असेल. पहा चांगला फटका ते खेळता आला नाही, मात्र एक ग्लान्स केला, एक धाव आली. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर अर्थातच 8 वरती पोहोचले. एक षटक समाप्त झालंय. शुभम पाटील, योगेश पाटील हे दोन पाटील की सध्या मैदानावरती दाखवतील का हा प्रश्नचिन्ह आहे. अजून देखील संघाचा एक प्रमुख अस्त्र बाहेर काढणं बाकी आहे. जसं आपण नेहमी पण महाभारतामध्ये रामायणामध्ये पाहिलंय की ब्रह्मास्त्र म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारचा पर्यायच नाहीये त्या प्रकारचा. कारण पाटील अजून येणं बाकी आहे. खरिवलीकरांचा ब्रह्मास्त्र आणि तो कधी बाहेर काढतील हे देखील पाहावं लागेल. मागची मॅच अगदी तोंडामधून टीम KSKच्या संघाच्या तो तोंडामधून विजय खेचून आणला आणि त्याचा श्रेय त्या टीम खरिवली संघाला जातोय. रोहित ठाकरे आणि कंपनी पाहायला मिळाले. सुनील थालके आणि कंपनी मागच्या मॅच मध्ये कुठेतरी पराभूत होताना पाहायला मिळाले. खूप चांगला सध्या तरी त्यांचा संघ या सीझन मध्ये खूप स्ट्रगल करतोय. अजून एकही ट्रॉफी त्या वाटेला अजून आलेली नाहीये. मात्र हार न मानता प्रयत्न आपले चालू ठेवा. आपल्या जो वाटेला अडथळे आले त्या वाटेवर चालत असताना वाट बदला, सिद्धांत बदलू नका. आणि खऱ्या अर्थाने जो आपला सध्या संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला देखील एका दिवशी तुमच्या समोर झुकावं लागेल आणि एक दिवस नक्की असं येईल की KSK संघ पुन्हा एकदा या विभागामध्ये आपलं अधिराज्य गाजवेल यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण संघ ताकदीचा आहे, मात्र सध्या कुठेतरी झगडतोय. आणि एकदा आपण पाहिले मोठमोठे श्रीलंका संघ ज्या वेळेला तिलकरत्न, दिलशान असे मोठमोठे खेळाडू ज्या वेळेला खेळायचे त्यावेळेला लसित मलिंग वगैरे असे त्यावेळेला संघ किती ताकदीचा संघ होता. मात्र सध्या कुशल मेंडिस वगैरे ज्या टायमाला आता खेळाडू आले त्यांच्या वतीने कुठेतरी संघ एवढा ताकदवान वाटत नाहीये. साधे संघ हरवताना आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. डीप पॉइंटचं क्षेत्र निवडले, त्यावरती चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. हा फटका वन बाउन्स चौकार. 4 धावा मिळतील. आपल्या नेत्याला तमाग सरण झालं या उघडे. आपल्या नेत्याला तमाग सरण झालं या उघडे. हा फटका पाहायला गेला तर अर्थात वीरेंद्र सहवाग याच्या स्टाईलने फटका सजवला, अगदी कॉपी बुक स्टाईलने. हा फटका सजवत असताना इज स्टँड अँड डिलिव्हर्ड. हा चौका ठोकलाय. खऱ्या अर्थाने या 4 धावा योगेश पाटीलच्या बॅटमधून आल्यात. अनेकदा मी पाहिलं योगेश पाटील टर्निंग पॉइंटच्या मॅच मध्ये खेळत असतो, त्याचा तो बॅटिंगचा क्लास नेहमी दाखवत असतो. रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेस झालाय. हा चेंडू देखील जाईल, इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यहाँ पे लगा तो आबाद नाही तो बरबाद हा फटका असतो. मात्र या ठिकाणी आबाद येताना पाहायला मिळाला टीम खरिवली संघासाठी. इट्स अ स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार 6. आमदार पदाचा दिला या मान. वाडा भिवंडीची वाढली शान. वाडा भिवंडीची वाढली शान. वाडा भिवंडीची वाढली शान. अजय मोरे, सूरज मोरे, पोरई शिकायत महान. पोरई शिकायत महान. पोरई शिकायत महान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हात आहे शिरावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हात आहे शिरावर. वाडा भिवंडीचे आमदार. वाडा भिवंडीचे. पुढे सरसवले होते, मात्र आता 2 फटके आल्यानंतर तिसरा देखील मात्र मोह आवरला नाहीये योगेश पाटीलला. तो मोह न आवरता आल्यामुळे कुठेतरी स्टेप आउट झाले आणि तिसरा देखील फटका मोह आवरला नाही. त्या अनुषंगाने तिसरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मात्र हा निर्धाव चेंडू आला. फुल टॉस आहे, मात्र खाली क्षेत्र निवडलंय. त्या ठिकाणी मात्र चेंडू जातोय का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एकदा कंप्लीट झाली दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये. या ठिकाणी जय पाटील कुठेतरी महागडा ठरतो या षटक्यामध्ये. सध्या तरी या 2 चेंडूवरती कमबॅक त्यांनी करून दिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती महागडा ठरल्यानंतर आता 4 मध्ये 12 खर्च केलेत. रोहित पाटील त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी तत्पर होते. चांगला चेंडू अडवला गेला. त्याचेच बंधू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. एक चांगला खेळ सध्या ह्या KSK कुंदे संघाला करावा लागेल. जय बजरंग कुंदे बीच संघ आपण पाहतोय. स्टेप आउट झाले. ते फटका पहा. या ठिकाणी फटका तर सजवले, क्षेत्ररक्षक तैनात आहे. लास्ट मोमेंटला चेंडू अडवला जाईल. गॅदर करेपर्यंत 2 धावा. योगेश पाटील आज खऱ्या अर्थाने चांगली इनिंग पेश करतोय आणि योगेश पाटील नेहमीच अशा महत्वाच्या मॅच मध्ये तो आपला खेळ दाखवत असतो. जिथे गरज असते तिथे तो गरज दाखवत असतो आणि खऱ्या अर्थाने आज त्याने ती गरज दाखवली आहे.
रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं हे सांगत असताना झुकेगा नाही साला हे सांगत असताना टीम खरिवली मॅच मध्ये चांगला खेळ कर दिया पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला सक्सेस झालाय हा चेंडू देखील जाईल इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू देखील जाईल षटकार 6 शांताराम मोरे आमदार वाडा भिवंडी ग्रामीणचा आमदार भिवंडी ग्रामीणचा मनाचा कायम आदर्श ठेवलाय माताजी जाऊनचा पाटील साहेब उपने असे खूप काही महाराष्ट्रामध्ये आमदार आपण पाहिले की ज्यांचं या एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवला त्यापैकी एक आपण आमदार आपल्या मंचावरती पाहतोय त्याने तब्बल 58,000 मतांनी जे निवडून आले प्रतिस्पर्ध्यांना मात्र अगदी 58,000ची लीड मिळवत असताना विजय ज्यांनी संपादन केला अतिशय असे काहीच आमदार आपण पाहिले की महाराष्ट्र बंद एवढ्या मोठ्या फरकाने जिंकलेत त्यामधील आपल्या या भिवंडी ग्रामीणचे विकासाचे वारे कोहिनूर हिरे अर्थातच शांतारामजी मोरे साहेब हे निवडून येताना आपल्याला तिसऱ्यांदा पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने जे ग्रहण लागलं होतं या भिवंडी विधानसभेला या लोकसभेला ते मोडीत काढताना कारण तिसऱ्यांदा हॅट्रिक ही कोणाची होत नाहीये मात्र ते शांताराम मोरे साहेब आणि त्यांची संपूर्ण ही महायुतीची टीमने ते करून दाखवलं आणि पुन्हा त्या शांताराम मोरे साहेबांना या विधानसभेवरती आपलं या भिवंडी ग्रामीणचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा त्या विधानसभेवर पाठवलं गेलं आणि तेच विधानसभेचे एक दमदार कार्यसम्राट आमदार विकासाचे वारे कोहिनूर हिरे शांताराम मोरे साहेबांचं शुभागमन आपल्याला स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळालं या ठिकाणी मात्र पाहायला गेला तर चेंडू अगदी शरीरावरती आदळला गेला एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला फेकी होईल तर दुर्मता पहा डायरेक्ट हिट केलंय मात्र फलंदाज पोहोचलाय का सुखरूपरित्या पाहावं लागेल या ठिकाणी अंपायर डिसिजनचा आम्ही वेट करतोय काय घडलंय मैदानावरती नक्की पाहावं लागेल डायरेक्ट हिट तर झालाय मात्र काय घडलंय मैदानावरती पंच आमच्यापर्यंत काय इशारा पोहोचवतात हे देखील पाहावं लागेल रेफर केलंय सॉफ्ट सिग्नल आपला कळवायचा आहे अंपायर्स आपण सॉफ्ट सिग्नल कळवायचा आहे आउट आहे की नॉट आउट तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे या ठिकाणी नक्कीच आम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल की रेफर केलंय पंचाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे फलंदाज बाद असेल कुठेतरी बॅट हवेमध्ये होती आणि अफलातून डायरेक्ट हिट केला गेला नरेश मात्रे यांच्या माध्यमातून अफलातून डायरेक्ट हिट केला गेला आणि त्यावरती फलंदाज मोठी विकेट आली रन आउटच्या स्वरूपामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचता बॅट हवेमध्ये राहिली आणि त्याच अनुषंगाने नरेश मात्रेने तो डायरेक्ट थ्रो केला त्यावरती फलंदाज शुभमला मात्र परतावला गेलाय नवीन अजून देखील त्याचेच बंधू छोटे मिया बडे मिया बाद झाल्यानंतर छोटे मिया मैदानात येताना पाहायला मिळतात अर्थात करण पाटील मागच्या मॅचचा हिरो सलामवीर मात्र अजून योगेश पाटील मैदानात आहे रोहित ठाकरे बाद झाल्यानंतर आता मात्र ही संपूर्ण जिम्मेदारी योगेश पाटील आणि करण पाटील या दोन पाटील बंधूंना घ्यावी लागेल समोर मात्र आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती निलेश होगे यांना आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे
करण पाटील नवीन बॅटरला तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. समोर निलेश होगे असतील. फटका मात्र फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गणेश पाटील आहे. चुकी झाली आहे या मॅच मध्ये. मॅचची गोल्डन विकेट होती सोडली आहे. अजून देखील काय करायला हवं गोलंदाजाने. मॅचची गोल्डन विकेट सोडली आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ज्या विकेटची गरज होती, जी विकेट मिळवायची होती ती विकेट सध्या गमावली आहे. संधी आली होती, संधीचं सोनं तर करता आलं नाहीये. 2 धावा देखील बहाल केला. मी तर म्हणेन की मॅच मध्ये करण पाटीलची झेल सोडल्यानंतर प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. आकाश काटेसकर, रोशन काटेसकर दोन्ही बंधू देखील नेहमी आपण पाहत असतो आमदार साहेबांच्या सोबतीने असतात. वेलकम, त्यांचं देखील स्वागत असेल. दोन्ही काटेसकर बंधूंचं देखील स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. निलेश पुण्याचा बॉलिंग ट्रॅक वरती. फटका तर अगदी पायावरती आदळला होता चेंडू. मात्र त्या ठिकाणी पहा, एक धाव झाले. दुसऱ्याचं परिवर्तन होईल का? नाहीये. दुसरी धाव घेण्यापासून तत्पर तर होते, मात्र नाहीये. फिकी चांगली पाहायला मिळाली. त्या ठिकाणी बॅकअप देखील आले. युवराज होते, रोहित होते. चांगला चेंडू उडवला गेला, गॅदर केला. त्यानंतर जेपी देखील आले. त्या ठिकाणी कव्हरिंग पाहायला मिळाले. निलेश पुन्हा बॅट बॉलिंग साठी सज्ज असतील. स्टेप आउट तर झाले होते, मात्र हा चेंडू निर्धाव आलाय. मी तर म्हणेन की कुठेतरी ते झेल सोडली करण पाटीलची, ती टर्निंग पॉइंट होता का? कारण करण पाटील जर मैदानात राहिला तर खऱ्या अर्थाने धुमाकूल घालेल तो, या तीळ मात्र शंका नाहीये. कारण ताकदीचा खेळाडू आहे. समोर योगेश पाटील आता 8 मध्ये 21 केल्यात त्याने. सध्या चांगले 2 चेंडू तर त्याच्यापासून लागले नाहीयेत, मात्र चांगला खेळाडू आहे. फुलटॉस आहे त्या ठिकाणी, मात्र खराब चेंडू होता. त्याचा अवलंब करत असताना क्षेत्ररक्षक युवराज होते त्या ठिकाणी. चेंडू अडवले गेले. एकच धावली आहे. जे जाळं रचलं होतं किंवा जे जाळं फिल्डिंग जशा प्रकारे सेट केली त्या प्रकारचा चेंडू टाकत असताना आपण पाहतो निलेश होगे याला. एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की या मॅचचं महत्त्व त्याला माहिती आहे. ही मॅच जर जिंकलो तर क्वालिफायरच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याच्यासाठी बाबा स्पोर्ट्स केले संघ अर्थात माझा संघ अगदी अंतिम क्वालिफायरच्या मॅचमध्ये जाऊन खेळताना पाहायला मिळेल. यातील एक विजेता संघ. फटका आलो तर कार्पेट चांगला सजवलाय. जेपी असतील त्या चेंडूपर्यंत गॅदर करतील. फेकी करेपर्यंत एकदा बालिया. फेकी झाल्यानंतर कव्हरिंग पाहायला मिळाले नाहीये, आणि कव्हरिंग करत असताना मात्र चांगला चेंडू गॅदर केला. रोहित आले चेंडूपर्यंत पोहोचले. त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा फक्त आपण खर्च करायला पाहिल्या. फक्त 6 धावा. काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी केली आहे. गोलंदाज निलेश होगेने जर ती झेल जर टिपली असती तर मोठा फलंदाज बाद झाला असता आणि 2 रन देखील वाचवता आल्या असत्या. मात्र क्रिकेटच्या पटलावरती मात्र मित्रांनो जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही चांगला खेळ करा, तुमची सिद्धता दाखवा. 34 धावा झाल्या. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकासाठी कोणता गोलंदाज आणला जाईल? सुभाष पाटील की अजून देखील पाहावं लागेल कोणता गोलंदाज आणला जाईल. चौतीस धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, संपूर्ण खरिवलीकरांचे अध्यक्ष साहेब त्यांचं देखील सर्वांचं लक्ष मॅचकडे लागलं गेलंय. का राहुलभाई पाटील एक अतिशय चांगले लीडर आहे या संपूर्ण समितीचे, आणि वीर बजरंग युवा प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष राहुलभाई पाटील हे देखील माझा आनंद घेताना आपण पाहतोय. मॅच मध्ये आपण पाहतोय नरेश म्हात्रेने काय अफलातून डायरेक्ट हिट केला, शुभम पाटीलला बाद केलं. आता मात्र करण पाटील आणि योगेश पाटील या 2 पाटील बंधूंची जोडी पाटील की दाखवतील का मॅच मध्ये, हा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झालाय. समोर मात्र अजून एक पाटील आलाय, अर्थातच रोहित पाटील. या 3 पाटलांची जुगलबंदी या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कोणता पाटील कोणत्या पाटलावरती हवी ठरेल हे पाहावं लागेल. आता ही पाटलांची जोडी, हा पाटलांचा बैलगडा आपण जसं म्हणतो तशी पाटलांची जोडी आपण पाहतोय. फलंदाजासाठी पाटलांचा गोलंदाज देखील आहे. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल कशा प्रकारे मॅच मध्ये खेळ करतील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. करण पाटील यांनी नकार दिला, त्याला माहिती आहे हा चेंडूवरती निर्धावाला चेंडू. रोहित पाटील सध्या एक पाटील सध्या हवी ठरतोय. गोलंदाज पाटील हवी ठरलाय. करण पाटील पुढच्या चेंडूमध्ये हवी ठरेल का? या स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. योगेश पाटील सध्या चांगल्या चर्चेमध्ये आहे. 9 मध्ये 22 केल्यात. करणने 4 मध्ये फक्त 4 केल्यात. मात्र या मॅच मध्ये तो बसेल का
हा प्रश्नचिन्ह आहे. सोबत मात्र रोहित पाटील पुन्हा एकदा बॅटिंग बॉलिंगसाठी सज्ज असतील. पुन्हा एकदा चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी गणेश असतील. आता चुकी होणार नाहीये. जी विकेटची कॅच सोडली ती विकेट मिळवली आहे गणेश पाटील यांनी. ही झेल टिपली आहे आणि फलंदाज होईल फेल. वन मोर बिग विकेट डाऊन, बिग बट डाऊन. आता मात्र नवीन फलंदाज पाहतो आपण. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व आणि पडघा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असतात अर्थातच राहुल पाटील. आज राहुल पाटील चांगला खेळ करावा लागेल कारण आपले विधानसभेचे दमदार आमदार हा आपला सामना बघत आहेत. राहुल पाटील सध्या ती मॅच कोण विसरेल मित्रांनो. खरिवली ट्रॉफी मध्ये झालेले ते 2 षटकार ठोकत असताना राहुल पाटील ती मॅच फिनिश केली होती. राहुल पाटील यांच्या माध्यमातून जय बजरंग कुंदे बीने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. तब्बल 2000चा कॅश प्राइज आहे. रोहित पाटील साठी विकेट हॅट्रिक मिळवली तर 2000चा कॅश प्राइज. मॅच आपण पाहतोय. नवीन फलंदाज रोहित पाटील विपक्षामध्ये राहुल पाटील ही जोडी. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक सज्ज झाले. समोर मात्र राहुल पाटील. पहा पुन्हा एकदा फुलेचा चेंडू या ठिकाणी मात्र पकडली जाईल झेल आणि होईल फलंदाज फेल. अजून एक विकेट मिळवली आहे. त्या ठिकाणी वैभव धनगर चुकी करत नाहीये. वन मोर बिग विकेट डाऊन. प्रकाश पाटील साहेब उपने देते आधार जीवा पाड. प्रकाश पाटील साहेब उपने देते आधार जीवा पाड. शांताराम मोरे चाललाय पुढं नामदार साहेब चाललाय पुढं. शांताराम मोरे चाललाय पुढं नामदार साहेब चाललाय पुढं. शांताराम मोरे चाललाय थँक्यू. 2 चेंडू ते 2 विकेट मिळवलेत. अजून एक आला तर 2000चा कॅश प्राइज राहुल पाटीलच्या माध्यमातून दिले जाईल. गौतम पाटील आहेत नवीन फलंदाज. एक पाटील बाद झाला, दुसरा पाटील आला, तिसरा पाटील बाद झाला, चौथा पाटील आला. आता मात्र खऱ्या अर्थाने पाटील की साबित करत असताना सध्या रोहित पाटील मॅच मध्ये हवी ठरताना पाहायला मिळालाय. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत. फक्त या 2 विकेट मिळवल्यात. एकही धाव दिले नाहीये. चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते. 34 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 34. 4 गड्यांच्या मोबाईल समोर गौतम पाटील आलेत. अजून एक विकेट मिळवले तर 2000. आणि गौतम पाटील देखील चांगलाच शैलीचा नवीन उभरता सितारा टीम खरिवली संघाचा आहे. सध्या संघ 2 विकेट मिळवत असताना अडचणीत सापडलाय. फटका चांगला आहे. पुन्हा जेल टिपतील का आणि जेल सोडली आहे जेपी यांनी. विकेट याठी कंप्लीट करायची चान्स होती. 2000चा कॅश प्राइज देखील गमावलंय आणि मात्र खऱ्या अर्थाने चान्स आली होती. संधी तुम्हाला कधी कधी तरी येत असते. त्या संधीचं सोनं जर तुम्ही केलं तरच तुम्हाला भविष्यामध्ये जेपी होते चांगलं अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे ही अपेक्षा नाही आहे. आता त्याने ती झेल सोडली आहे. समोर मात्र स्ट्राईक योगेश पाटीलकडे आली. ही महत्वाची बाब होती. रन घेतली त्याला महत्व नाही, मात्र योगेश पाटील स्ट्राईक ही बाब होती. रिव्हर्स अटेम्प्ट केले, सक्सेस झाला नाहीये. निलेश होगे प्रयत्न करतायत. सक्सेसफुल होत्या मात्र फटका सजवलाय. आता बघा तिसरा फटका योगेश पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. सध्या योगेश पाटीलच्या प्रेमामध्ये पडलेली ही खेळपट्टी आहे. ज्या ठिकाणी तो फलंदाजी करतो त्या ठिकाणी तो चेंडू जाताना आपण पाहतोय. सदतीस धावा आपण 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहित पाटील काय अफलातून गोलंदाजी केली आहे. मॅच मध्ये 2 विकेट मिळवले, 3 धावा फक्त करतात समोर योगेश पाटील. खऱ्या अर्थाने आज सार्थ ठरलाय. योगेश पाटील खऱ्या अर्थाने मी मगाशी उल्लेख केला जिथे गरज असते तिथे तो उपयोगी पडतो. पुढे सरसवले. हा चेंडू देखील चांगला टाकला गेला. रोहित पाटील या मॅच मधला खऱ्या अर्थाने सुपर ओव्हर टाकली त्यांनी. अफलातून सुपर से ऊपर डुपर ओव्हर टाकली आहे. लाजवाब. फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवले विकेट आणि धावसंख्या 39चं टार्गेट दिले गेलंय. 38 धावा फक्त जमा झाल्या. धन्यवाद संदीप. तर आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत प्रमुख अतिथी आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नुकतीच विधानसभा निवडणूक संपन्न झाली आणि आपण पाहिलं तर जिल्हा परिषद अंबाडी गट आणि दिनेश भुईर साहेब यांनी त्यांना शब्द दिला होता की साहेब अंबाडी जिल्हा परिषद गटातून अधिकाधिक आम्ही लीड घेऊन तुम्हाला देणार आणि निश्चितपणाने दिनेश दादांना हे श्रेय जाईल की अंबाडी जिल्हा परिषद गटातून अधिक मतांनी आपण लीडवरती राहिलात आणि जास्तीत जास्त कुंदेकरांचं आम्हा प्रेम तुमच्यावरती राहिलं. कुंदे गावातून चांगलं तुम्हाला ओढ झालं त्यामुळे आपण कुंदेकरांना देखील साहेब धन्यवाद देऊयात. आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचा. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दिनेशदादा भोईर, त्यानंतर सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे, साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. KSKच्या माध्यमातून कुंदे स्पोर्ट कुंदे या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपण आमदार साहेबांचा स्वागत सन्मान करत आहोत, ज्यांनी नुकतीच विजयाची हॅट्रिक संपन्न केली. सन्माननीय शांतारामजी तुकाराम मोरे साहेब भिवंडी 134 ग्रामीणचे मत विद्यमान आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या वतीनं या कुंदे नगरीमध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण स्वागत संपन्न केलं आहे साहेबांचं. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. निश्चितपणाने विलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुंडलिकजी अगिवले साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. विलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय नारायणजी अगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विलास पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. एक गोड शांत व्यक्तिमत्व आहेत विलासदादा आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेनिमित्त आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय आकाश काटेसकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी बाळा तरी यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय राजेंद्र तायडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त करत आहोत. नक्कीच जनतेचे रक्षक म्हणून पोलीस दलाला सातत्याने आपण ओळखत असतो. या ठिकाणी आकाश काटेसकर यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद. तर पुढील सन्मान आपण सन्माननीय राजेंद्र तायडे साहेब यांचा या ठिकाणी करत आहोत. सातत्याने आमदार साहेबांच्या समवेत ते असतात आणि निश्चितपणाने पोलीस दल म्हटलं तर आपल्या जनतेचं रक्षक म्हणून संबोधलं जातं. दिवस रात्र एक होऊन आपली सेवा ते करत असतात. अगदी संस्कृत बाजूला ठेवून ते आपलं कार्य योग्यरित्या संपन्न करत असतात. या पोलीस खात्यातून सन्माननीय राजेंद्र तायडे साहेब यांचा या स्पर्धेनिमित्त आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर मी साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेबद्दल एक कुंदेकरांबद्दल आणि या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. कुंदे स्पोर्ट कुंदे महायुती चषक 2025 कुंदे स्पोर्ट कुंदे यांच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये पारितोषिकही खूप चांगले आहे. 33,000, 22,000, 11,000 आणि चौथं पारितोषिक पण 11,000 आहे. चांगलं स्पर्धकांना या ठिकाणी वाव देण्याचा प्रयत्न कुंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा मैदान, म्हणजे ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली मैदानं कुठं आता राहिलेली नाही आहेत. खूपशी गावं आहेत का ती शेताबांधाच्या वर क्रिकेट स्पर्धा खेळत असतात आणि असं एवढं चांगलं मैदान आपण आपल्या कुंदे परिसरासाठी आणि कुंदे ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी
उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आपला कुंदेकरांचा मनापासून धन्यवाद मानतो की आपल्या परिसरातील सर्व स्पर्धकांना या ठिकाणी खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आणि खूप चांगले या ठिकाणी खेळणारे स्पर्धक आहेत. विविध गावातून या ठिकाणी स्पर्धक खेळायला आलेले आहेत. उद्याचा दिवस शेवटचा आहे का? उद्याचा फायनलचा दिवस आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा आपण पार पाडत आहोत आणि कुंदे गावामध्ये आहे. त्याच्यामुळं कुंदे गावचं प्रेम खूप माझ्यावर आहे. कारण या जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून खूप चांगला लीड या निवडणुकीमध्ये मला या कुंदे गावातून या जिल्हा परिषद गटातून दिला. त्याच्याबद्दल सर्व कुंदेकरांचा आणि या कुंदे गटामध्ये असलेले सर्व गावं यांचं मनापासून मी आभार मानतो की आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढं चांगलं मतदान करून मला या ठिकाणी तिसऱ्यांदा संधी आपलं काम करण्याची संधी मला या ठिकाणी दिली. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. आणि खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केल्या त्याच्याबद्दलही मी आपल्याला सर्वजणांना धन्यवाद देतो. चांगल्या स्पर्धा या ठिकाणी म्हणजे सर्व स्पर्धकांना विनंती करतो की चांगल्या स्पर्धा या ठिकाणी खेळवाल. उद्याचा दिवस शेवटचा आहे त्याच्यामुळं कुठंही या स्पर्धेला गालबोट लागू नये याच्याकरता चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण खेळवाल अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि कोणीतरी हारेल आणि कोणीतरी जिंकेल. जिंकल्यानंतर जो फायनलला जातो तो विजयीचा संघ ठरतो आणि जे हारतात त्याच्यामुळंच जो फायनलचा जो संघ निवडून जातो त्याला त्यांच्यापासून काही शुभेच्छा दिल्या जातात. कारण ते हारले नसते तर आपण जिंकलो नसतो. त्याच्यामुळं सर्व स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा. चांगल्या स्पर्धा करा. आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं, चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मंडळ आपल्या सतत आभारी आहे. आणि निश्चितपणाने साहेब आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. पुढील कार्यक्रमासाठी साहेबांना पोहोचायचं आहे. आणि साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल कुंदे स्पोर्ट कुंदे आणि ग्रामस्थ मंडळ कुंदे आपलं सतत आभारी आहे. या ठिकाणी साहेब आपल्यामधून रजा घेत आहेत. निश्चितपणाने मॅचकडे आपण वळतोय. सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पहिल्या क्रमांकाचा षटक संपलंय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट ठेवले 39चं म्हणजे अर्थातच अजून देखील पाहिलं तर 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची या ठिकाणी जय बजरंग कुंदे बी संघाला. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत राहिलाय. पहा सुरुवात खूप दमदार होती वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाची, परंतु त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. मिस्टर रोहित त्यांनी अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या आणि तिथे पलटवार पाहायला मिळाला. अर्थातच जय बजरंग कुंदे बी संघ आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्यानंतर ही खेळपट्टी त्यांच्या परिचयाची आहे आणि अशा स्थितीमध्ये डावाची सुरुवात देखील दमदार झाली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक फलंदाज त्यांचा बाद झालाय. फलंदाज सुभाष पाटील बाद झाले. आता जय आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 मध्ये 30 काढायचे आहेत. आव्हान मोठं नाही आहे आणि त्याच बरोबरीने पाहिलं तर खेळपट्टी आणि हे ग्राउंड हे त्यांच्या परिचयाचं आहे. म्हणजे बेनिफिट जास्तीत जास्त जय बजरंग कुंदे बी संघाला आहे. आणि अशा स्थितीमध्ये वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाकडून षटक क्रमांक 2 मध्ये करण पाटील या गोलंदाजाला आणलंय. करण पाटीलचा विचार केला तर फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला पहिल्या डावात. आता गोलंदाजी मात्र कोणत्या पद्धतीने होईल याकडे देखील लक्ष आहे. सामना तितकाच महत्त्वाचा आहे कारण जिंकणारा संघ हा क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचणार आहे आणि पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. जिथे बाबा स्पोर्ट्स केळी संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायरच्या मॅच मध्ये आणि क्वालिफायरचं तिकीट कोणाला मिळणार या 2 टीम पैकी. रिक्वायर्ड रन रेट आपण 10चा पाहतोय. प्रति षटकामागे स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. जय पहिला बॉल करण पाटीलचा. पहिला बॉल सरळ बॅट नाही लॉफ्ट केला लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक आणि सुरेख पद्धतीने झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज जय इथे बाद होईल. धक्का क्रमांक 2 जय बजरंग कुंदे बी संघाला.
पहिल्याच बॉलवरती विकेट आले. या विकेटने थोडासा आनंद आणि त्यानंतर आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळाला वीर बजरंग खरिवली संघामध्ये. जयच्या विकेटचं त्यांना महत्त्व पाहिजे होतं, परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्वतःला झुकून दिलं, अंतिम क्षणाला हा झेल त्यांनी टिपला आणि जयला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील. मागील मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली होती, आता जबाबदारी प्रामुख्याने त्याच्या खांद्यावरची वाढली आहे, कारण जय बाद झालाय. प्रत्येक डॉट बॉल मागे थोडासा दबाव निर्माण होईल आणि प्रत्येक मोठ्या फटक्यामागे थोडासा बॅकफुटवरती जाईल टीम खरिवली संघ. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धावांची गरज आहे. स्विच इट केलं, यावेळेला दमदार शानदार फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते, स्टान्स बदलला फलंदाजानं. एक प्रोफेशनल फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहिलं तर करण पाटील लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि स्विंग देखील तो करतोय आणि त्याच दिशेने प्रवाहाच्या उलट्या दिशेला हा स्ट्रोक खेळला गेला आणि त्याचमुळे त्याला फायदा देखील झालाय 4 धावांसाठी. गणेश पाटील आल्या आल्या आपले हात खोलतोय. चौकार त्याने लगावलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 13 या अंकावरती. करण पाटील आतापर्यंत 2 चेंडू त्याने मार्गस्थ केलेत. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आणि दुसऱ्या बॉलवरती त्याला चौकार लगावला गेलाय. 26 धावांची अजून देखील आवश्यकता आहे उर्वरित 16 बॉलमध्ये. यावेळेला फलंदाजाला त्रिफळाचित केले. एक तुमारी तो एक हमारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगोदरच्या बॉलवरती चौकार आणि त्याच प्रत्युत्तर करण पाटीलने चांगल्या पद्धतीने दिलंय. गणेश पाटील या फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. धक्का क्रमांक 3 गणेश पाटील बॅक टू द डगआउट. प्रयत्न गणेश पाटील त्रिफळाचीत झालेत. हा तिसरा धक्का जय बजरंग कुंदे बी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित दाखल झालाय. मॅच संपलेली नाहीये, कारण वैभव धनगर सारखा एक अनुभवी खेळाडू खेळपट्टीवरती आहे. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे मॅच संपलेली नाहीये. हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत निश्चितपणाने विजयाच्या आशा ह्या टीम जय बजरंग कुंदे बी संघासाठी पल्लवित असतील, कारण रोहित हा देखील फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानंतर फलंदाज वैभव धनगर हा पॉवर हिटर फलंदाज आहे. षटकातला पुढचा बॉल करण पाटीलचा. यावेळेला लोअर फुल टॉस पॉइंट क्षेत्राकडे चेंडूला ढकललाय. फक्त दिशा दाखवली आहे. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्या 2 धावा इथे मात्र अंकित होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या हळुवारपणे पुढे पोहोचत असताना 15 धावा. लोअर फुल टॉस होता. पॉइंट क्षेत्राचा क्षेत्ररक्षक डी बॅकवर्ड पॉइंट कडे होता आणि त्याचाच फायदा रोहित या फलंदाजाने घेतला. सांघिक धावसंख्या 15 या अंकावरती. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. यानंतर आपल्याला क्वालिफायरचा सामना पाहायला मिळेल. अर्थात बाबा स्पोर्ट्स केळे संघ तिथे जाऊन पोहोचलाय. गेले 2 वर्ष जो संघ स्ट्रगल करत होता तो पहिल्यांदाच या वर्षी या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. आज त्यांना नशिबाची साथ देखील मिळाली आहे, परंतु नशीब आज त्यांच्या बाजूने पूर्णपणे यशस्वी होईल का. षटकातला पुढचा बॉल करण पाटीलचा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र सन्मानित केलं, खोदून काढलं गेलं, सन्मान दिला आणि तिथे मात्र सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या एकंदरीत 16 या अंकावरती. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये दोन्ही टीमसाठी. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली टीमने केलेला परफॉर्मन्स कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या अगेन्स्ट खूप चांगला विजय साकारला होता. या मॅच मध्ये धावसंख्या त्यांची रोखली गेली, कारण जय बजरंग कुंदे बी संघाची गोलंदाजी अगदी मजबूत होती आणि तिथून मात्र टार्गेट चेस करताना आपण त्यांना पाहतोय. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, षटक कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज. 11.50च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे विजयासाठी जय बजरंग कुंदे बी संघाला. 12 बॉल आणि 16 धावांची गरज.
12 बॉल 23 ची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. वैभव रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उद्या देखील आपल्याला या ओम साई क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील. उद्याचा फायनल डे आहे. ग्रँड फिनाले मेगा फायनल चे सामने आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना ठीक 9:30 वाजता आपण पाहू शकाल. जय हनुमान महिंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग चाने बी आणि त्याचनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोर्या स्पोर्ट्स शिरोळे. सामना क्रमांक 2. त्याचनंतर श्री गणेश शांतीनगर दाभाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये जेबी स्पोर्ट्स बादशापूर. त्याचनंतर एसबी स्पोर्ट्स दलोंडे आणि एस चाने आणि त्यानंतर बिग फाईट गावदेवी वडवली ए आणि गावदेवी वडवली बी. तेवीस धावा धावफलकावरती आता इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत अवघ्या 12 बॉलमध्ये. आणि अशा स्थितीमध्ये युवराज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती रोहित आहेत. 12 बॉलमध्ये 23चं इक्वेशन आहे. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिला बॉल दमदार फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून लॉग ऑफ ला क्लिअर करेल का? फटक्यात ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता या गोष्टी पाहायला मिळाल्या. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. ये मोटारीचे दालन माझ्या पाया झायल्या गारग, पाया झायल्या गारग म्हणतात. पहिल्या बॉल वरती घनागती प्रहार केलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल सटीक परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉलने केली आहे सांगता. चौकार आल्यानंतर गोलंदाजाने त्याचं कौशल्य दाखवलंय. बाबा स्पोर्ट्स केळे संघासाठी आणखीन एक बंपर ऑफर आहे. आज जर ते क्वालिफायर झाले तर दाभाड या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रवेश मोफत दिला जाणार आहे. नयन पाटील यांची सूचना आहे आणि निश्चित बाबा स्पोर्ट्स खेळे संघासाठी शुभाशीर्वाद देखील येत आहेत. पुढील मॅच त्यांची आपण पाहणार आहोत. यावेळेला मात्र फ्लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेटने काऊ कॉर्नर क्षेत्राकडे पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी भव यशस्वी होतील. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र मिळतील. चला पाणी घेऊन जा फलंदाजासाठी. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 22 धावा. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 27. इथे रोहित चांगली बॅटिंग करतोय. 5 बॉल मध्ये 9 धावा. तर वैभवला अधिक स्ट्राईक मिळाली नाहीये या मॅच मध्ये. अवघ्या 1 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि खातं खोललेलं नाहीये. 9 बॉल 17 धावांची गरज आहे. 11.33 ची सरासरी गाठायची. पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलाय सरळ बॅटने. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. ही रणनीती आखली खरिवली टीमनं. या अगोदरच्या बॉलवरती चौकार त्याच क्षेत्रामध्ये आला होता आणि हेच हेरलं आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाला तैनात केलं आणि रोहित ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 23 धावा धावफलकावरती. विजयासाठी 8 बॉल आणि 16 धावांची गरज. कुंदे स्पोर्ट्स जय बजरंग कुंदे बी हा संघ आज आपल्या होम पिच वरती खेळतोय. त्यामुळे इथून विजयासाठी त्यांचे नक्कीच प्रयत्न असतील. तर विजयापासून रोखण्याचे प्रयत्न टीम खरिवली संघाचे असतील. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल वैभव धनगर साठी. यावेळेला फुल टॉस होता. ऑन साइडला वळवला. मिडॉनकडे क्षेत्ररक्षक. पहिली धावाला मिसफील्ड इथे देखील झाले. 2 धावा इथे मात्र मिळतील. इथे मिसफील्ड सातत्याने होताना पाहायला मिळतंय. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला. कारण क्रिकेटच्या पटलावरती या मुवमेंट वरती या महत्वपूर्ण लढतीमध्ये एक धाव अगदी महत्वाची ठरली आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक देखील तोच आहे आणि यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं आणि फेकलंय देखील.
एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 26 धावा. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे 13 धावांची. 6 बॉल 13 धावा. चला मैदानात पाणी पाठवा. नक्कीच काही क्षणामध्ये आपले प्रमुख अतिथी भिवंडी तालुक्यामध्ये जे चर्चेत असणारे नाव, सातत्याने युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना सातत्याने संबोधलं जातं, सन्माननीय जगनशेठ पाटील इताडे गावचे यांचं काहीच क्षणामध्ये इथे शुभ आगमन होणार आहे. आयोजकांना विनंती असेल आपण या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे. एक मोठं नाव आहे भिवंडी तालुक्यातील इताडे गावचे सन्माननीय जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे काही क्षणामध्ये. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग कुंदे बी संघाला. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत प्रवास खूप चांगला राहिला या संघाचा, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये आता विजयश्री आणतील का? निश्चितपणाने दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. दोन्ही फलंदाज मॅच विनर आहेत. वैभवकडे खूप वर्षाचा अनुभव आहे, रोहित त्याला चांगली साथ देतोय. रोहितने 6 बॉलचा सामना केलाय, 10 धावांचे योगदान दिलंय. कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 ओम साई क्रिकेट असोसिएशनची आजची स्पर्धा. आज कोण क्वालिफायर होणार याकडे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली, कारण जे गतवर्षी रँकिंगला टीम्स होत्या त्या कुठेतरी बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतात यावर्षी. त्यामध्ये कुंदे स्पोर्ट कुंदे संघ असेल, अगदी टॉपचा संघ होता गतवर्षी. त्याच खालोकार गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघ होता, तो देखील कुठेतरी बॅकफूट वरती राहताना पाहायला मिळालाय. त्यानंतर जय हनुमान महिंदे हा 3ऱ्या क्रमांकावरती होता, तो देखील बॅकफूट वरती गेलाय. आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती होता गतवर्षी संघ. अर्थातच सेम ट्रॉफीज होत्या, गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी आणि त्यानंतर जय बजरंग कुंदे बी हा 4थ्या क्रमांकावरती सेम ट्रॉफीजने होता. परंतु या वेळेला थोडंसं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 26 धावा धावफळकावरती आहेत. 6 बॉल मध्ये 13 धावा डिफेन्स करायच्या आहेत. वीर बजरंग खरिवली संघाने यावेळेला खूप चांगला खेळ केलाय. 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. एसबी स्पोर्ट संघाचा देखील खूप चांगला प्रवास राहिलाय. दलोंडे संघाने 1 ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे. जय बजरंग कुंदे बी संघाने देखील ट्रॉफी नावावरती केली आहे. आणि आज त्यांना ती संधी आली आहे या रँकिंग मध्ये उडी मारण्याची. या विभागामध्ये आपलं नाव संघाचं मोठं करायचं असेल तर इथून मात्र तो संघर्ष करावा लागेल. 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे 13 धावांची. चला मॅच स्पीडअप करा विनंती आहे टीम खरिवली. आणि अशा स्थितीमध्ये योगेश पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटिंग खूप चांगली केली होती. अगदी विचार केला तर चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती बॅटिंग करत असताना योगेश पाटील यांनी. आता मात्र गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवतील का, गुणवत्ता दाखवतील का? स्ट्रायकर एंड वरती बॅटर वैभव. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिला बॉल अखूट टप्प्याचा शॉट, टम्पुल पॉवरफुल सक्सेसफुल. ये है जलवा मिस्टर वैभव धनगर का, येतोय षटकार. अगर रत्नाचा रखी चिमणी माझी उडून गेली. नक्कीच लग्न सराई आता सुरू आहे. कुणाच्या चिमण्या कोण घेऊन जाईल याची काही शाश्वती देता येत नाही. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. षटकातला पुढचा बॉल घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे योगेश पाटील. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. योगेश पाटील सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन वैभवच्या विरोधात. यावेळेला मिस्टाइम स्ट्रोक पकड़ा, कैच, जीतो मैच. ये तो कैच नहीं थे मेरे दोस्त, ये मैच थी. आपने किसका कैच छोड़ा है? मिस्टर वैभव का, वो भी 3 रनों के लिए. ओहो, इस मूवमेंट में आपने क्या कर दिया? ये बड़ी गलती की है. ही चुकी है, चुकीला माफी नहीं. कैच ड्रॉप आणि त्याच बरोबरीने 3 धावा. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. नशिबाची साथ आहे आज जय बजरंग कुंदे बी संघाला. अक्षय होगे 12वे खेळाडू आहेत, त्यांच्या देखील हृदयाचे ठोके वाढताना आपण पाहतोय.
कारण मुवमेंट त्या पद्धतीची आहे. आता मॅच मध्ये उरले 4 बॉल आणि 4 धावांची गरज. चार बॉल मध्ये 4 धावा कोणत्या पद्धतीने इथे डिफेन्स केल्या जातील. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन रोहित आहेत. योगेश पाटील यांना अचूकता दाखवावी लागेल. मॅच अजून देखील संपलेली नाहीये, पण वाईटच्या क्षेत्ररक्षकाने जो कॅच सोडलाय त्याला आज रात्रभर झोप लागणार नाहीये, कारण सामना तितकाच महत्वाचा होता. ही कॅच सोडले की ट्रॉफी गमावले हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चला स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका. यानंतर एक सामना शिल्लक आहे. विनंती आपल्याला 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या या स्पर्धेची सांगता देखील पाहायला मिळेल. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य केलंय. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं आदरणीय दशरथ गुरुजी पाटील, त्यानंतर मगाशी ज्यांचं नुकतंच आगमन झालं सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार आपण पाहिले. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. पुढचा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनला मिस करतोय. डॉट बॉलचे आले सांगता योगेश पाटील सांगतोय या मैदानामध्ये हम भी किसी से कम नहीं. आणि इथून मात्र पुन्हा एकदा कलाटणी दिली मॅचला. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. प्रत्येक सामना अगदी रफ अँड टफ होताना पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. जय बजरंग कुंदेबी की वीर बजरंग खरिवली. अगदी विचार केला तर दोन्ही संघामध्ये बजरंग आहे. वार देखील शनिवार आहे. बजरंग बली कोणाला पावन होणार, टीम कुंदे संघाला की टीम खरिवली संघाला. एक बाजूने जय बजरंग तर दुसऱ्या बाजूने वीर बजरंग. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती रोहित आहेत. वैभव धनगरला जीवनदान मिळालं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा आल्या. या 3 धाव्या खूप महत्वाच्या होत्या. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. नोचा इशारा आलाय. सिलिमिड ऑफ मध्ये मिसफिल्ड पाहायला मिळालं. क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. आणि इथे काय घडले, तिसऱ्या धावेसाठी इथे रोहित बाद होईल. नाही, पुन्हा एकदा माघारी आलाय. अर्थात 2+1 3 धावा येतात. स्कोर लेवल येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी या मुवमेंट वरती चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. या मुवमेंट वरती गोलंदाजाने केलेली चुकी, त्यानंतर क्षेत्ररक्षकाची देखील चुकी होती. फलंदाज रोहित इथे बाद झालाय. काय आमच्यापर्यंत निर्णय कळवा. पंच फ्रीट कंटिन्यू असेल. आणि आता इथं मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. येणारा बॉल हा फ्रीटचा असणार आहे. जय बजरंग कुंदेबी या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक त्यांनी करून दिलाय. तीन बॉल 1 रनची गरज. सामना जिंकण्याकरिता जय बजरंग कुंदेबी टीमला खूप चांगला प्रवास या टीमचा राहिलाय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी चांगले उल्लेखनीय दर्जेदार कामगिरी. चला मॅच स्टार्ट करा. 3 बॉल मध्ये अवघ्या 1 रनची गरज आहे. जय पराजय हा खेळात होत असतो. दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिला, त्यामुळे दोन्ही संघांचं आपण कौतुक करूयात. योगेश पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन आणि इथे जय बजरंग कुंदेबी संघ पोहोचतोय क्वालिफायर मॅच मध्ये. अभिनंदन टीम जय बजरंग कुंदेबी अँड हार्ड लक राहुल पाटील अँड ऑल टीम. तर टॉस करून आपण घेणार आहोत. सन्माननीय निवृत्ती शेलार साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला चेंडू जमा करा. आयोजकांची सूचना आहे
या ठिकाणी